हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी 1966च्या जून महिन्यात शिवसेनेची स्थापना केली. गेल्या 5.5 दशकांमध्ये शिवसेनेनं एक प्रादेशिक पक्ष म्हणून राजकारणात ठसा उमटवलाय. खरं तर मराठी माणसाची संघटना म्हणून शिवसेनेचा उदय झाला होता. सुरुवातीच्या काळात मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारी संघटना म्हणून शिवसेनेकडे पाहिलं जात होतं. हळूहळू राजकीय वर्तुळातही शिवसेनेचं वजन वाढू लागलं. स्थापनेनंतर 2 वर्षात मुंबई महापालिकेच्या निवडणुका लागल्या आणि प्रजा समाजवादी पक्षासोबत युती करून पहिल्याच झटक्यात सेनेनं 42 नगरसेवक निवडून आणले. मात्र तरीही शिवसेनेची अजून विधानसभेत एंट्री झाली नव्हती. थोडक्यात काय तर सेनेचा एकही आमदार अजून निवडून आलेला नव्हता. मात्र तो दिवसही लवकरच आला. शिवसेनेचा पहिला आमदार निवडून आला, पण त्याला ही राजकीय हत्या जबाबदार ठरली. खळबळ उडवून देणारी राजकीय हत्या मुंबईत झाली आणि त्या हत्येचा आरोप थेट बाळासाहेब ठाकरेंवर करण्यात आला. शिवसेनेचा पहिला आमदार निवडून आला, पण निमित्त मात्र ही हत्याच ठरली. शिवसेनेचा पहिला आमदार कसा निवडून आला? बाळासाहेब ठाकरेंवर आरोप झालेलं हत्या प्रकरण नेमकं कोणतं होतं? जाणून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी भाग्यश्री आणि TOD मराठीमध्ये तुमचं स्वागत. बाळासाहेबांनी सुरू केलेल्या शिवसेनेनं काही वर्षातच सत्तेपर्यंत मजल मारली. 1968 मध्ये झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीनंतर शिवसेनेची ताकद हळूहळू वाढत होती. शिवसेना स्थापन होऊन 4 वर्ष उलटली होती, पण अजून शिवसेनेनं विधानसभेचा उंबरठा मात्र काही ओलांडला नव्हता. मात्र 1970च्या ऑक्टोबर महिन्यात वामनराव महाडिक यांच्या रूपानं महाराष्ट्राच्या विधानसभेत शिवसेनेच्या पहिल्या आमदारानं पाय ठेवला. कालांतरानं शिवसेना सत्तेपर्यंत पोहोचली, पण त्याची सुरुवात कुठेतरी वामनराव महाडिकांच्या विजयानं झाली होती. मात्र शिवसेनेचा हा विजय आजही एका हत्येच्या घटनेनं आठवला जातो. कारण एक राजकीय हत्या झाली. ज्या व्यक्तीच्या हत्येनंतर पोटनिवडणूक झाली आणि ज्या आमदाराच्या जागी वामनराव महाडिक निवडून आले, त्या आमदाराच्या हत्येचा आरोप बाळासाहेब ठाकरेंवर झाला होता. ही घटना आहे 1970च्या जून महिन्यातली. 6 जून 1970 मुंबईकरांच्या दिवसाची सुरुवातच झाली ती कॉम्रेड कृष्णा देसाईंची हत्या झाल्याच्या बातमीनं. 6 जूनच्या वर्तमानपत्रात ठळक शब्दात बातमी छापली गेली की कॉम्रेड कृष्णा देसाईंची हत्या. या बातमीनं जवळपास सगळी मुंबई हादरली. गिरण गावात बंद पुकारण्यात आला. देसाईंच्या अंत्ययात्रेला जवळपास 10,000 जण जमले आणि या सगळ्या मागं शिवसेनेचा, बाळासाहेबांचा हात असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली. या चर्चेला जाहीरपणे तोंड फोडलं ते लाल निशाण गटाच्या यशवंत चव्हाण यांनी. स्मशानभूमीजवळ झालेल्या शोक सभेत यशवंत चव्हाणांनी भाषण केलं आणि यावेळी त्यांनी वसंतराव नाईक आणि बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेतलं. यानंतर उघडपणे वसंतराव नाईक आणि बाळासाहेब ठाकरेंवर कृष्णा देसाईंच्या हत्येचे आरोप झाले. पण हे कॉम्रेड कृष्णा देसाई नेमके कोण होते? यात बाळासाहेबांचं नाव कसं आलं त्यावरही एकदा नजर टाकू. तर रत्नागिरीतल्या संगमेश्वर तालुक्यातल्या फुणगुसमधले कृष्णा देसाई हे चाकरमानी म्हणून मुंबईत आले आणि डाव्या चळवळीत सक्रिय झाले. यानंतर त्यांनी क्रांतिकारी कम्युनिस्ट पक्ष नावानं आपला पक्षही काढला आणि सलग 4 वेळा मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर ते 1967 साली विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणूनही निवडून आले. आडदांड नेतृत्व, आक्रमक शैली असे परळचे आमदार कृष्णा देसाई हे लालबाग परिसरात राहायला होते. त्याच परिसरात असणाऱ्या ललित राईस मिलमध्ये ते असायचे आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीही ते तिथंच करत होते. 5 जून 1970च्या रात्रीही ते ललित राईस मिलमध्येच असताना तिथं काही जण आले आणि कृष्णा देसाईंना बाहेर बोलावून नेलं. ललित राईस मिलच्या आसपासही लाईट गेली होती किंवा कदाचित ती घालवली गेली होती. कारण कृष्णा देसाई त्या लोकांसोबत बाहेर गेले आणि त्या अंधारात त्यांच्यावर हल्ला झाला. डाव्या चळवळीतल्या अनेक नेत्यांनी हत्येचा आरोप करत चौकशीची मागणीही केली. बाळासाहेबांवर आरोपही झाले. मात्र कॉम्रेड कृष्णा देसाईंच्या हत्येमागं बाळासाहेबांचा हात होता हे मात्र कधीच सिद्ध झालं नाही. 5 जून 1970ला कृष्णा देसाईंची हत्या झाली आणि त्याच वर्षी म्हणजे 18 ऑक्टोबर 1970 रोजी ते आमदार असलेल्या परळच्या जागी पोटनिवडणूक जाहीर झाली. आता या पोटनिवडणुकीत डाव्या गटासह 13 पक्षांनी देसाईंच्या पत्नी म्हणजे सरोजिनी देसाईंना उमेदवारी जाहीर केली. सरोजिनी देसाई यांचं नाव निश्चित झालं आणि शिवसेनेकडून वामनराव महाडिक यांना त्यांच्या विरोधात उमेदवारी देण्यात आली. लालबाग परळ विभागात शिवसेनेचं काम बघणारे वामनराव महाडिक बाळासाहेबांच्या जवळचे म्हणून ओळखले जायचे. वामनरावांसाठी एकूण 28 प्रचार सभा झाल्या. त्यातल्या 15 सभांमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्वतः उपस्थित होते. त्यांच्या भाषणातून त्यांनी डाव्यांवर जोरदार टीका केली. डावे पक्षाचे लोक हे राष्ट्रवादाचे विरोधक असल्याची टीका बाळासाहेब करत होते. सरोजिनी देसाईंच्या प्रचारात
प्रचारासाठी झालेल्या सभेत अनेक दिग्गजांची भाषणंही झाली. इंडिकेट काँग्रेस उघड पाठिंबा सरोजिनी देसाईंना दिला नसला तरी कुणीही जिंकलं तरी चालेल, पण शिवसेनेचा उमेदवार जिंकता कामा नये अशी कुठेतरी त्यांची भूमिका होती. दोन्ही बाजूंनी प्रतिष्ठेची ठरलेली ही निवडणूक अटीतटीची झाली. सरोजिनी देसाईंना 29,913 मतं तर शिवसेनेच्या वामनराव महाडिकांना 31,592 मतं मिळाली आणि अशा पद्धतीनं महाराष्ट्राच्या विधानसभेत वामनराव महाडिकांच्या रूपात शिवसेनेच्या पहिल्या आमदाराची एंट्री झाली. वामनराव महाडिकांच्या विजयानंतर दुसऱ्याच दिवशी बाळासाहेबांनी शिवाजी पार्कात सभा घेतली. परळ पोटनिवडणुकीला बाळासाहेबांनी या सभेत धर्मयुद्ध असं नाव दिलं. कॉम्रेड कृष्णा देसाईंच्या हत्येप्रकरणी 3 संशयितांना पकडलं, त्यांच्यावर खटला चालला आणि गुन्हाही सिद्ध झाला. त्या तिघांना 14 वर्षांची शिक्षा झाली, पण त्यांच्या तुरुंगातल्या वर्तनामुळे त्यांची शिक्षा 7 वर्षांनी माफ करण्यात आली. आपली शिक्षा भोगून बाहेर आल्यावर त्यातल्या एकानं एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत साहेब असा उल्लेख करत त्यांना जर आम्ही मारलं नसतं तर त्यांनी साहेबांना मारलं असतं असं वक्तव्य केलं. त्यामुळे साहेब म्हणजे बाळासाहेब असं म्हणलं जात होतं. शिवसेना आणि डाव्या बाजूच्या पक्षातलं राजकीय वैर उघड होतं. त्यात कृष्णा देसाई हे डाव्या पक्षातले असल्यानं त्यांच्या हत्येचा आरोप बाळासाहेबांवर झाला. बाळासाहेबांनी अनेकदा या हत्येचा निषेध नोंदवला आणि या हत्येत सहभागी असल्याचं ते कायम नाकारत आले. पण एका मुलाखतीत बोलताना कृष्णा देसाई मला ठार करायला निघाला होता, आमचे पीटीचे नाईक मास्टर त्यानं मारले, तो खुनी होता असं बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. या घटनेला अनेक दशकं उलटली असली तरी आजही शिवसेनेच्या पहिल्या आमदाराचा विषय निघतो तेव्हा ही घटनाही आठवली जाते. बाकी याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.